रात्री 1:30ला पाठवलेला शेवटचा मेसेज चुकीच्या नंबरवर गेला आणि एका कॉलने मृत्यू थांबवला. रात्रीचे 1:30 वाजले होते. समीरच्या आयुष्यातील अंधार इतका वाढला होता की त्याला आता मृत्यूच एकमेव मार्ग वाटत होता. त्याने थरथरत्या हातांनी मोबाईल उचलला आणि आपल्या जवळच्या मित्राला शेवटचा निरोप, लास्ट मेसेज लिहिला. मी आता थकलोय, कायमचा निरोप घेतोय, जमल्यास माफ कर. समीरने सेंड दाबले आणि डोळे मिटून घेतले. पण नशिबाचा खेळ बघा, घाईघाईत तो मेसेज एका अनोळखी नंबरवर गेला. दुसऱ्या टोकाला विशाखा नावाची मुलगी, जी स्वतः अपघातात पाय गमावल्यामुळे नैराश्यात होती, ती जागीच होती. तिला तो मेसेज आला. तिने वाचलं आणि तिला समजलं की कोणीतरी टोकाचं पाऊल उचलतंय. तिने क्षणभरही विचार न करता लगेच त्या नंबरवर कॉल केला. समीरने फोन उचलला नाही. तिने सतत 10 वेळा फोन केला. अखेर समीरने चिडून फोन उचलला आणि ओरडला, कोण आहेस तू? मला शांतपणे जाऊ दे. विशाखा शांत आवाजात म्हणाली, मी ती व्यक्ती आहे जिचा मृत्यूशी रोज सामना होतो, पण तरीही मला जगायचंय. तुझा मेसेज चुकीच्या नंबरवर आलाय, पण कदाचित योग्य माणसाकडे पोहोचलाय. पुढचे 2 तास विशाखा समीरशी बोलत राहिली. तिने तिची गोष्ट सांगितली, कसं एका अपघाताने तिचं आयुष्य बदललं, तरीही ती छोट्या गोष्टींत आनंद शोधतीये. तिचे शब्द समीरच्या काळजाला भिडले. त्याला जाणीव झाली की त्याच्या समस्या या मुलीच्या संघर्षासमोर खूप लहान आहेत. त्या एका चुकीच्या मेसेजने समीरचा जीव वाचवला. पुढच्या काही महिन्यात त्यांचं बोलणं वाढलं. विशाखाच्या सकारात्मकतेने समीरला नवी उमेद दिली, तर समीरच्या सोबतीने विशाखाला पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ मिळालं. त्या एका मेसेजने दोघांचंही आयुष्य कायमचं बदलून टाकलं होतं. फोन, एक मेसेज किंवा एक संवाद कोणासाठी जीवनदान ठरू शकतो.